हाय. आपल्याला बायकांना काम काही सुटलेलं नाही. मग ती वर्किंग असो नाहीतर होममेकर असो, प्रत्येकाला किचन आणि किचनमधलं काम हे करावंच लागतं आणि त्याचं उत्कृष्ट पद्धतीचं नियोजनसुद्धा करावं लागतं. मग आज आपण अशा विषयांवर गप्पा मारणार आहोत की किचनमधलं हे काम आपण काही कमी करता येऊ शकतं का, आपला वेळ वाचू शकतो का? तर नक्कीच वाचू शकतो. आता इतके छान छान ऑनलाईन आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत की जे वापरून आपण आपल्या किचनमधल्या कामाचा वेळ हा कमी करू शकतो. मी जे स्वतः वापरते, तर आज मी तुमच्याबरोबर त्या विषयांवर गप्पा मारणार आहे. सो चला मंडळी, आजच्या या गप्पा गोष्टी विथ शिल्पामध्ये आपण असे काही किचन गॅजेट्स बघूया की जे तुमच्या कामाचा व्याप नक्की कमी करतील आणि तुमचा वेळ सुद्धा वाचवतील. चला तर मग बघायचं सुरू करूया. बघा, पहिलं तर जे आहे, आपण पोळ्या करतो आणि बऱ्याचशा वेळा आपण पोळ्या इकडे तिकडे किंवा एखाद्या फडक्यावर टाकतो, तर ते बरोबर नाही. तर हे ऑनलाईन आणि ही जेवढी गॅजेट्स मी तुम्हाला दाखवणार आहे ती 100 ते 300 ह्याच्या मधलीच आहे. 300 सुद्धा खूप झाले. हे सगळे खूप स्वस्त आहेत. ह्या 4चा सेट मला मिळालेला होता. मिशोवरनं मी हे ऑर्डर केलेलं होतं. तर याच्यामध्ये तुम्ही नक्की पोळ्या ठेवल्या तर तुम्हाला बघत असाल तुम्ही, तर ह्याला जाळी असल्यामुळे काय होतं की ती वाफ जी आहे ती निघून जाते आणि पोळ्यांना घाम धरत नाही. तर तुमच्याकडे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही हे वापरता, आणि नसेल तर नक्की ऑर्डर करा. दुसरं दाखवणार आहे. तुम्हाला तर याच्यावरनं असं वाटलं असेल की एखाद्या बाळाचं हे टोपडं आहे की काय, तसंच दिसतंय बघा ना. पण हे टोपडं नाही, तर हे आपला जो माठ असतो ना, तर त्या माठावरती आपण जे झाकण ठेवतो त्याच्यात सुद्धा फट असते आणि त्याच्यामधनं काही आपण म्हणूया छोटेसे किडे म्हणा किंवा काय असं जाऊ शकतं पाण्यामध्ये. तर हे तुम्ही जर असं माठाच्या तोंडाला लावलं, मी माझ्या माठाच्या इथे लावलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. तर ते तुम्ही असं टोपड्यासारखंच त्याला घातलं आणि वरती झाकण ठेवलं, तर ते पूर्णतः टाईट होऊन जातं आणि आतमध्ये कुठल्याही प्रकारचा जंतू जाऊ शकत नाही. खूप छान आहे. आणि याचा सुद्धा ना 2 किंवा 3चा असा सेट येतो, जो अतिशय 100-110ला वगैरे असा आहे. मिशोवरनंच हे पण मागवलेलं आहे. नक्की मागवा. हे एक खूप छान आहे. म्हणजे माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्लायसर आहेत ज्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट स्लाइस करू शकतो. असं पण एक जे स्लाइस ब्लॅक कलरचं यायचं स्लायसर तसं आहे. पण हे मला जास्त कम्फर्टेबल वाटलं. तुम्ही बघू शकत असाल, मी याच्यामध्ये बदाम आणि काजू घातलेत. पटकन अतिशय होतं आहे हे बघायचं. फिटिंग पण अगदी सोपं आहे, कुठलंही इलेक्ट्रिकवर नाही. आणि खीर असो, शिरा असो, कशातही असो, तर छान प्रकारचे हे बघा इतके सुंदर. आणि हे त्याचं जे आहे ते झाकण आहे उघडायचं. झालं. जसं तुम्हाला हवं असेल तशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. मस्त आहे. म्हणजे पदार्थ होता होता जरा वाफ धरेपर्यंत, खीर उकळेपर्यंत पटकन तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकू शकता. आणि हे पण अतिशय स्वस्त आहे. पुढचं जे मी तुम्हाला दाखवते ते ही गाळणी. हा पण मला 2चा सेट आला होता. तर मला आवडला हा प्रकार. एक तर गाळणी आहे आणि आलं किसायला वगैरे ना इथेच अटॅचमेंट आहे. तर आपण हे पटकन असं किसून टाकू शकतो आणि गाळू शकतो. थोडासा वेगळा नवीन प्रकार म्हणून मी घेतला. मी वापरते ती पण आहे. हा दुसरे दाखवते तुम्हाला. 2चा सेट होता, मी तुम्हाला नवीन दाखवते. तर ह्यातले जे कुठले गॅजेट्स तुम्ही वापरत असाल तर तुम्ही ती कुठून मागवली आणि तुम्हाला त्याचा खरोखर फायदा होतो का, हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता हे बघा, हे खूप उपयोगी आहे. खूप खूप. पूर्वी असायचं बघा की सूर्यांना धार लावणारे, चाकूंना धार लावणारे, कात्र्यांना धार लावणारे असे सारखे फिरायचे रस्त्यावरनं. आता एवढं दिसत नाही ना, आपल्यालाही वेळ नसतो. आणि ज्यांना चॉपिंग बोर्ड आणि सुरीची सवय आहे तर त्यांना विळी घेऊन बसून ते चिरणं फार वेळ जातो. तर हे जे धार लावायचं आहे ना, हे मला फार उपयोगाला येतं. मी तुम्हाला दाखवते हवं तर. हे बघा, मी या प्रकारच्या सुऱ्या वापरते, जाड आणि थोडीशी ही अशी. तर त्याला सुरीला धार करताना तुम्हाला काही हातामध्ये पकडून पण तुम्ही करू शकता. तुम्ही बघितलं असेल तर ह्याला मी ह्या प्रकारे पकडलंय. तर इथे 1, 2 आणि 3 असे दात आहेत. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये हे घालूया. तर तुम्हाला ते थोडं स्मूथ जाणवायला लागेल.
मग तुम्ही सेकंड ह्याच्यात टाकायचं आहे. तर त्याचा जो करकरीतपणा येऊन त्याला एकदम असं धारदार दगडांवर पूर्वी करायचे, पण ते आता आपल्याला शक्य नाही. तर आपण या पद्धतीने, आणि जेव्हा हे होतं तेव्हा तिसऱ्यामध्ये बघा एकदम स्मूथ होऊन गेलेली असते आणि याला खूप छान पद्धतीनं तुम्ही बघत असाल, बघत मला धारही दिसेल, तर ही धार होते आणि मग तुम्ही खूप छान प्रकारे कटिंग करू शकता. सेम तुम्ही, ही थोडी जाड सुरी आहे आणि तुम्हाला त्या आवाजाच्या फरकावर कळतं की बाबा धार आपली छान होते. सुरी सुरुवातीपासून पकडून फक्त खेचायचं. आणि मग तिसऱ्यामध्ये ज्याच्यामध्ये थोडंसं आपण धार ती स्मूथ करतो छान. आणि ह्या प्रकारे हे खूप सुंदर धार करण्याचं आहे, हँडी आहे, अतिशय सेफ आहे. तर हे करू शकता तुम्ही नक्कीच. सो आता आपण पुढे जाऊया. मला हे ऑनलाईन आवडलेले लायटर छोटेसे आहेत आणि हे 2चं सेट आहे बघा, मी आताच उघडलं हे. आणि हे जे आहेत, तर हे जे लायटर होते हे 2च्या सेटमधले, तर हे हार्डली 72ला हे पडलेले आहेत 2 लायटर. ते या प्रकारे हे हार्ट शेपमधले 2 लायटर, मला एक लायटरमध्ये संपलेलं, पण हे 2ची जोडी होती आणि ती कमी ह्याच्यात होती, तर त्याच्यामुळे मी हे मागवले. सगळ्यात महत्त्वाचं बघा की हे जे आहे ना, हे फेशियल टिश्यूज आहेत. आता आपण हल्ली ना झाडं वाचवा, झाडं जगवा आपण असं सांगतो, तर हे ना बांबूपासून बनलेले आहेत. इथे लिहिलेलं आहे बघा, मेड विथ नॅचरल बॅम्बू. मी याचं तुम्हाला, हे पण मी मिशोवरनं मागवलं. हा 5चा सेट होता आणि जस्ट 125ला होता. हे 45 रुपीजचं एक पडतं, पण आपण ते एकदम घेतलं तर कमी पडतं आणि खूप छान रिझल्ट आहे. स्वतः मी हे वापरते आणि मी तुम्हाला दाखवते हे उघडून की हे कसं आहे. हे बघा, तर हे या प्रकारे फेशियल टिश्यू आहेत आणि तुम्ही तुमचा चेहरा खूप छान पद्धतीनं करू शकता. आणि खूपच असं पातळ आहे, कुठेही रखरखीतपणा नाही, खूप मस्त. तर ह्या प्रकारचे टिश्यू आहेत. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे नॅचरल बांबूपासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आहेत तर ते वापरा, की जेणेकरून आपली ही वृक्षतोड जी चालली आहे त्याला आपण थोड्या मुंगीचा खारीचा वाटा म्हणून मदत करू शकतो. सेम हे पण नॅचरल बांबूपासून बनलेलंच आहे आणि हे आपले किचन नॅपकिन्स आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे तुम्हाला त्याच्यात लिहिलं तर आहे की 2000 टाईम वापरता येतात, पण आपण असं म्हणू 2000 नाही, ॲटलिस्ट 50 वेळा जरी आपण पुसलं तर तरीसुद्धा खूप छान याचा रिझल्ट आहे. मी हे स्वतः वापरते. हे तुम्हाला बघत असाल तुम्ही तर 20 शीट्स याच्यामध्ये आहेत. आणि हे तुम्ही किचन ओटा साफ करायला किंवा गॅसचं शेगडी साफ करायला, काही सांडलं असेल तर पुसायला, तर तुम्ही सगळ्याला वापरू शकता. बऱ्यापैकी जाड आहे, ॲब्झॉर्ब होतं लगेच याच्यामध्ये, आणि हे तुम्ही वॉशेबल आहे, तुम्ही परत हे धुवून वापरू शकता. तर माझं पण बरंच गेलं ते, साधारण मी तरी 15-20 वेळाला तर मी टाकून दिलं ते, पण ह्याच्यामध्ये लिहिलं आहे असं, पण मी एवढं नाही वापरलं. तर ॲटलिस्ट तुम्ही 15-20 वेळा वापरायला एक शीट काहीच हरकत नाही. जर खूपच घाण असेल तुम्ही टाकून द्या, आणि तुमचा वापर फार कमी असेल तर मग मात्र हे नक्की जास्त वेळा तुम्ही रिपीट करू शकता. आता हे सगळ्या जेनझीला जे आवडतं, माझी मुलगी हे वापरते. आणखीन फार सुंदर आहे हे, ज्यांना कॉफी आवडते तर त्यांच्यासाठी हे आहे कॉफी मेकर. म्हणजे याने ना ब्लेंड होते, खूप छान कॉफी मिळून येते. सी, आणि हे जसं मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार आहे ते ती स्वतः बनवून दाखवणार आहे तुम्हाला. मी आत्ता तुम्हाला एक जस्ट की हे किचन गॅजेट्समध्ये खूप छान काम करतं आणि हे अंड फेटण्याचं आहे, तर हे एकदम स्मूथली होऊन ऑमलेट चांगलं फ्लफी होतं. तर हे एक प्रॉडक्ट आहे. आणि सगळ्यात शेवटचं प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, अल्टिमेट आहे. माझ्या बऱ्याचशा आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघितलं असेल. तर ही जी शीट आहे, आता बरेच लोक याच्यावर कणिक मळण्यापासून सगळं करतात, पण तुम्ही ही शीट, आपण ज्याला ओट्यावरती पीठ वगैरे सांडू नये तर म्हणून आपण या पद्धतीनं ही शीट मी
ह्या पद्धतीने वापरून याच्यावरती पोळ्या करते किंवा याच्यावरती कटिंग काही माझं कटिंग पॅड ठेवून काम करायचं असेल तर ते करते. तर डिरेक्टली ओटा याच्यामुळे खराब होत नाही. ह्या पण 2चा सेट मिळतो. तर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या आणि खरोखर तुम्हाला असं वाटतं का की किचनचं काम, किचनमध्ये लागणारा वेळ या वस्तू कमी करू शकतात? मी ह्या पर्सनली वापरलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे मी नक्कीच सांगू शकते की ह्या खूप उपयोगी आहेत. यातल्या बऱ्याचशा वस्तू तुमच्याकडे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही यातल्या कुठल्या वस्तू वापरता आणि त्या तुम्हाला कशा वाटतात. आणि यापैकी कुठल्याही वस्तूची तुम्हाला लिंक, प्रॉडक्टची लिंक पाहिजे असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तर मी तुम्हाला ती लिंकसुद्धा प्रोव्हाइड करून देईन. ह्या मी तरी सगळ्या मेशोवरनं मागवलेल्या आहेत वस्तू. आणि असेच व्हिडिओ, अशाच गप्पा आपण मारणार आहोत आणि पुढच्या वेळेला अजून एक छान विषय घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, घंटीचा आयकॉन, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आपला परत परत येणारे व्हिडिओ तुमच्याकडे त्याचं नोटिफिकेशन आधी जाईल. आपल्या ह्याच चॅनलप्रमाणे आपला अजून एक फक्त रेसिपीजचा चॅनल आहे, ज्याचं नाव आहे खमंग कट्टा बाय शिल्पा. तर तुम्ही तिथे जाऊन आपल्या महाराष्ट्रीयन आणि वेगळ्या वेगळ्या पारंपरिक रेसिपी बघू शकता. तर नक्की त्याही चॅनलला तुम्ही भेट द्या. आणखीन परत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणखीन खूप खूप तुमचं प्रेम असंच या दोन्ही चॅनल्सना मिळून दे. तर गप्पांचा पुढचा छान नवीन विषय घेऊन मी परत तुमच्याबरोबर गप्पा मारायला येणार आहे. सो स्टे ट्यून्ड.